This program is broadcasted under Information Security Education Awareness Program of Ministry of Electronic and Information Technology. Collaboration with MGM 90.8 FM. सायबर सिक्युरिटी. आजकाल आपण बघतोय की डिजिटल अरेस्ट हे खूप वाढलेले आहेत आणि यामुळे अनेकांचं खूप नुकसान झालेलं आहे. आपल्या आयुष्यभराची कमाई एका सेकंदात गमावली आहे. तर हा डिजिटल अरेस्ट काय आणि सायबर फ्रॉड कशा प्रकारे यातून होत आहे, तर याबद्दलच माहिती जाणून घेऊयात एका छोट्या नाटिकेद्वारे आजच्या आपल्या या प्रोग्राममध्ये. आजचं दूध आलं नाही अजून. हा देवा, देव जाणे काय चाललंय आजकाल. हॅलो हॅलो, सुंदर प्रभाकर देशमुख बोलतायत ना? हो, मीच. मी सायबर क्राईम डिपार्टमेंट मधून बोलतोय. तुमच्यावर गंभीर आरोप आहेत. काय? कसले आरोप? तुमच्या आधार कार्डवर घेतलेली सिम बेकायदेशीर व्यवहारासाठी वापरली गेलीये. आता तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात. डिजिटल अरेस्ट? मी काय केलं नाही साहेब. ते आम्ही ठरवू. आता लगेच व्हिडिओ कॉल घ्या. फोन कट केला तर अटक निश्चित. हो मॅडम, स्क्रीनकडे बघा. हा माझा पोलीस आयडी आहे आणि हे तुमचं प्रोफाईल. माझा नवरा वारला आहे. मी एकटी राहते. माझ्या मुलीचं आयुष्य आहे. भावना नको आता. तुमचं नाव मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये आलंय. देवा, आता मी काय करू? आता तुमच्याकडे एकच पर्याय. तपास चालू असताना पैसे सुरक्षित ठेवायचे. तुमच्या खात्यातले सगळे पैसे आमच्या सेफ अकाउंट मध्ये ट्रान्सफर करा. पण ते माझ्या आयुष्यभराचे पैसे आहेत ना. घाबरू नका. तुमच्या पैशाला काहीच होणार नाहीये. ते आमच्या सेफ अकाउंट मध्ये आहेत. जेव्हा ही कारवाई पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला हे पैसे वापस भेटतील. आता तुमच्याकडे ऑप्शन आहेत. जेल निवडा, नाहीतर पैसे लवकर ट्रान्सफर करा. फोन ठेवू का? पण म्हणला अटक होईल. देवा, काय करू? हो मॅडम, फोन का कट केला? तुमचं लोकेशन ट्रॅक होतंय. नका साहेब, मी करते सगळं. आई काय झालं? का रडतेस तू? श्वेता, फोन आला होता. पोलीस म्हणतोय माझी डिजिटल अरेस्ट आहे. काय? आई फोन दे मला. हॅलो, कोण बोलतंय? तुम्ही कोण? मी त्यांची मुलगी बोलते. तुमचं नाव आणि बॅच नंबर सांगा. हो मॅडम, हा सरकारी विषय आहे. तुम्हाला मध्ये बोलायचा अधिकार नाहीये. आणि तुम्हाला फसवणूक करण्याचा अधिकार नाही. श्वेता, तो खरंच पोलीस नव्हता? नाही आई, हे सगळं स्कॅम आहे. डिजिटल अरेस्ट नावाची गोष्टच नाहीये. मी थोडक्यात सगळं गमावणार होते. चल आई, आता आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि कंप्लेंट करूया. हा सायबर गुन्हा आहे. सुंदर काकू आणि त्यांची